मोठी राजकीय बातमी. मंत्रालयातील लाच प्रकरणावरून उपमुख्यमंत्री संतापल्या. मंत्री नरहरी झिरवाळांवर सुनेत्रा पवारांची थेट नाराजी. पक्ष प्रतिमेवर प्रश्नचिन्ह. आपण पाहत आहात टीव्ही मराठी 24 न्यूज. मोठी बातमी. मंत्रालयातील गाजत असलेल्या लाच प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. हा लिपिक झिरवाळ यांच्या कार्यालयात कार्यरत असल्याने या प्रकरणाची थेट राजकीय जोड लागली. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. लाच प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री झिरवाळ काही काळ नॉट रिचेबल होते. मात्र सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपली बाजू मांडली. यावेळी पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, असा थेट सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच प्रशासन आणि अधिकाऱ्यांची प्रतिमा धुळीस मिळणार नाही यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान एसीबी कारवाईनंतर ढेरिंगेच्या कार्यालयातून रोकड जप्त करण्यात आली असून नाशिक येथील घरातून महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागली आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी झिरवाळ यांच्यावर आरोपांची झोड उठवली आहे. पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे लक्षात येताच सुनेत्रा पवार यांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावून झिरवाळ यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाच प्रकरणामुळे वाढलेल्या राजकीय तापमानात पुढे काय कारवाई होणार? मंत्री झिरवाळ अडचणीत येणार का? पाहत रहा टीव्ही मराठी 24 न्यूज.